तर की कल्याण डोंबिवलीत युतीमध्ये जागा वाटप ठरल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपात प्रवेश केलेल्या शीतल मंढारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शीतल मंढारी यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन भाजपनं दिलंय. ऐनवेळी उमेदवारी नाकारली जाती अशा आशा आहे, मात्र उमेदवारी नाही दिली तर अपक्ष निवडणूक लढवणार असं मंढारी यांनी म्हटलंय. युती झाली आहे ती त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेली आहे. आम्हाला जेव्हा प्रवेश करायला लावला, म्हणजे प्रत्येकांना प्रवेश करायला लावला, त्या प्रत्येक प्रवेशामध्ये त्यांनी सांगितलं गेलं होतं की मॅडम तुमचं तिकीट फिक्स आहे. आता SC STचा जो उमेदवार होता त्या दोन्ही पक्षाकडे नव्हता, त्यास आम्हाला आवर्जून सांगितलं की 100% तुमचं फिक्स आहे. मग हा अन्याय का बरं? ज्यांनी जेव्हा आम्हाला जे ना प्रवेश घेतला त्यावेळेस त्या वरच्या वरिष्ठांनी विचार केला पाहिजे नव्हता की SC STचा उमेदवार दोन्ही पक्षाकडे नव्हता, तर त्यावेळेस त्यांनी विचार करून घ्यायला पाहिजे ना. बरं, त्यांना युती करायची होती, तिकीट द्यायची होती. जेव्हा आम्हाला पण ज्यांनी प्रवेश केला त्या लोकांना बोलून एकदा सांगायचं होतं की मॅडम तुमचं काहीतरी करा म्हणून. 8 दिवसा अगोदर सांगितलं तर आम्ही प्रवेश बघितलं असतं काय करायचं होतं.